नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी वेषांतर करूनच सरकार पाडलं अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली। अशातच संजय राऊत यांच्या या टीकेचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी समाचार घेतला। तटकरे यांनी या प्रश्नावर एक उलट प्रश्न करत संजय राऊत यांच्या बोलतीच बंद केली। तर 2019 मध्ये तुम्ही भाजपला धोका देऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या, त्याला काय नाव देणार असा सवाल देखील सुनील तटकरे यांनी केला। तर तटकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांच्यावर पलटवार केला। तर 2019 ची निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रित लढत होते, या निवडणुकीत युतीला कॉल दिला। असं असताना संजय राऊत हे शरद पवार आणि काँग्रेसचे दरवाजे झिजवत होते। त्यानंतर महाविकास आघाडी स्थापना झाली। कॉल युतीला असून तुम्ही छाप्या भेटी घेऊन आघाडी स्थापन केली, त्याला काय नाव देणार असा सवाल देखील सुनील तटकरे यांनी केला। जनतेचा कॉल त्यांच्या बाजूने होता, जनतेच्या कॉलला कोणी छेद दिला, हे कपट कोणाचे होते याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे असं आव्हानही सुनील तटकरे यांनी संजय राऊतला दिलं। तर अजितदादा काल दिवसभर दिल्लीत होते। दिल्लीतील काही पत्रकारांनी त्यांच्याकडे गेले, त्यांच्या विनंतीवरून दादांनी त्यांच्याशी 1 तास गप्पा मारल्या। तर खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा झाल्या। दादांच्या स्वभावाप्रमाणे जे काही बोलायचे होते ते बोलले। आज सगळ्या तपासणी आपल्या वाहिनीपर्यंत फिरत आहेत, तर कॉल अजितदादांपर्यंत आणि मित्रांजवळ बोलले त्या पत्रकाराकडून तुम्ही अधिक माहिती द्या अशी तटकरे यांनी म्हणाले। तर सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 10वा अर्थसंकल्पना मांडला। तर राज्याच्या अर्थकारणाला, समाजकारणाला, ग्रामीण भागाला आणि सर्वांना ताकद देणारा अर्थसंकल्पना राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्याच मांडला आहे। तर अजितदादांची जनसन्मान यात्रा आम्ही ऑगस्टपर्यंत सुरू करत आहोत, त्याची सुरुवात नाशिकमधून फिरत होत आहे। तर सर्व घटकांशी अजितदादांनी थेटपणे संवाद होणार आहे। तर माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा योजना, थकीत बिल माफ होणार, 12 तास वीज शेतकऱ्यांच्या मोफत मिळणारे अशी अनेक योजना राबवल्या जात आहेत। तर नुकताच झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देणार आहोत। तर या सर्व गोष्टी या यात्रेतून सांगितल्या जात आहेत। तर 2 महिन्याच्या निवडणुकीला सोमवारी जायचे आहे, तर त्यामुळे हे निर्णय लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे, राजकीय विचारधारा, जनतेच्या दृष्टिकोनातून घेतलेले क्रांतिकारी निर्णय या माध्यमातून देणार आहेत। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।